शिवसेना मनसे युतीच्या चर्चेवर अमित ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। दोन भावांनी बोललं पाहिजे असं अमित ठाकरे म्हणाले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं बोलणं होत असतं असंही अमित ठाकरेंनी नमूद केलेलं आहे। त्यामुळे काल आदित्य ठाकरेंचं वक्तव्य समोर आलेलं होतं। युतीसाठी आम्ही सकारात्मक असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले होते आणि आता अमित ठाकरेंचं देखील या युती संदर्भात विधान पुढे आलंय। या युतीबाबत दोन भावांनी बोललं पाहिजे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये संवाद होत असतो असं अमित ठाकरे यांनी नमूद केलंय। त्यामुळे आता या दोन भावांच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र आले तर एक वेगळं समीकरण महाराष्ट्राच्या या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। जेव्हापासून शिवसेनेपासून राज ठाकरे यांनी फारकत घेतली तेव्हापासून जुन्या शिवसैनिकांची ही भावना होती की या दोन बंधूंनी एकत्र यावं। माझी भूमिका एवढंच आहे, तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे। आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाहीये, मला काही इश्यू नाही दोन भाऊ एकत्र येणार। पण मी 2014ला 17ला बघितलंय, 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलंय, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते। राज साहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे भीषण एक आजार आलाय आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे। आणि मी अनेकदा बघितलंय फोन कॉल, तर मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा। हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही। मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात। जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवताय तुम्ही? ते दोन भाऊ आहेत, ते बोलतील नाही का?